एक महत्त्वाची अपडेट आहे। लखनौ कोचिंग क्लास दुर्घटनेच्या नंतर पुढारी न्यूजने केलेल्या पडताळणीमध्ये महाराष्ट्रातील धक्कादायक वास्तव समोर आलंय। राज्यातील खासगी शिकवणी वर्गाच्या नोंदणी, नियमन आणि सुरक्षा निकषांसाठी तयार करण्यात आलेले शिकवणी विधेयक तब्बल 9 वर्षांपासून लालफितीमध्ये अडकलेले आहेत। परिणामी कोचिंग क्लासेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी अद्याप कोणताही स्वतंत्र कायदा अस्तित्वात नाही आणि या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न हा अधिकच गंभीर बनलाय। लखनौच्या दुर्घटनेनंतर आता या रखडलेल्या विधेयकाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। महाराष्ट्र कोचिंग क्लासेस नियमन कायदा, शिकवणी कायदा हा विधानसभेमध्ये पेंडिंग आहे। त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या तरतुदी आहेत कायद्याच्या। स्वतंत्रपणे क्लास चालकांची नोंदणी करून आजच्या घडीला ना स्थानिक स्वराज्य संस्थांकडे किंवा राज्य सरकारकडे किंवा केंद्र सरकारकडे कोचिंग क्लासची नोंदणी करण्याची कोणतीही व्यवस्था नाहीये आणि त्यासाठी हा कायदा आवश्यक असतो। पहिल्यांदी त्या कायद्यामध्ये काही जाचकाटी असल्यामुळे आम्ही त्याला विरोध केला होता, परंतु आता आमचे संघटनेचे काही प्रतिनिधी शासनाने त्या समितीवरती घेतल्यामुळे आता तो कायदा चांगला झालेला आहे। परंतु शासन तो कायदा जर पासच करत नाहीये तर त्यामुळे कोणताही कायदा या कोचिंग क्लासेसच्या क्षेत्राला नाही। ही खरं तर ही शिक्षणाची समांतर शिक्षण व्यवस्था आहे, परंतु जर का शाळा कॉलेजांवरती नियमन करण्यासाठी आज शिक्षण विभाग आहे, पूर्ण शिक्षण उपसंचालकांपासून शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत संपूर्ण यंत्रणा आहे, तशी ही मोठी एक शिक्षण व्यवस्था असून सुद्धा तिच्यावरती नियंत्रणासाठी शासनाकडे कोणतीही व्यवस्था नाहीये। आमचं स्वतःच संघटनेचं मत आहे की शासनाने अशा प्रकारचा कायदा आणावा। शाळा कॉलेजमध्ये जे विद्यार्थ्यांना मिळत नाही, आपलं ज्ञान मिळत नाही, त्याच्यासाठी ही व्यवस्था उभी राहिली आहे। शाळा कॉलेज सुटल्यानंतर उरलेल्या वेळामध्ये विद्यार्थ्यांचा चांगला अभ्यास घडावा, त्यांची सराव व्हावा, प्रॅक्टिस व्हावी, त्यांना पेपर सोपे जावे, मठ्ठ मुलांसाठी त्यांची प्रॅक्टिस व्हावी, हुशारांना अजून चांगले मार्क मिळावे, यासाठी ही सिस्टीम आहे। परंतु ती सिस्टीम शासनाच्या अनेक घटकांचे लोक जे आहेत ते क्लासेसकडे पाहतात, त्याच्यामधल्या समस्याही त्यांना कळतात, त्याच्या संबंधी नियम आहेत हे पण त्यांना कळतं, परंतु शासन व्यवस्थेमध्ये राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे हे विधेयक मांडलं जात नाही आणि त्याच्यामुळे हे क्षेत्र रेग्युलराइज होत नाहीये। महत्त्वाची अपडेट आपण बघतोय। लखनौ कोचिंग क्लास दुर्घटनेनंतर पुढारी न्यूजने केलेल्या पडताळणीमध्ये महाराष्ट्रातील हे धक्कादायक वास्तव सध्या आपण बघू शकतोय। राज्यामध्ये कोचिंग क्लासेसचं नियमन करणारं विधेयक 9 वर्षांपासून लालफितीमध्येच आहेत। कोचिंग क्लासेससाठी अद्याप स्वतंत्र कायदा नाहीये। Thank you.